फडणवीसांचं कालचं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं जयंत पाटील म्हणतात। बारामतीची लढाई ही पवार विरुद्ध पवार नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी सुद्धा टीका केली आहे। फडणवीस नॅरेटिव्ह बदलण्याचा छोटासा प्रयत्न करतात असं जयंत पाटील म्हणतात। तर जयंत पाटलांच्या टीकेला फडणवीस यांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलंय। जयंत पाटील आजकाल संदर्भहीन बोलतायत असं फडणवीस म्हणतात। जयंत पाटील शरद पवारांच्या पक्षात नाराज आहेत असं सुद्धा फडणवीस यांच्याकडून म्हटलं गेलंय। काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदादांची आहे। काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रियाताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे। न ही लढाई पवार साहेब अजितदादांची आहे, न ही लढाई सुनेत्राताई सुप्रियाताईंची आहे। खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे। हे हास्यास्पद वाटत नाही का तुम्हाला? ही लढाई कुणाच्या विरोधी आहे हे सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे आणि बारामतीकर त्या प्रश्नाचं त्याच पद्धतीनं उत्तर देतील। याच्यात नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न हा दिसतोय। कदाचित सर्वेमध्ये मोदी आणि राहुल गांधी यांची कंपॅरिझन त्यांच्या समोर आली असेल आणि त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यांचा। प्रयत्न केला जातोय असं म्हणतात जयंत पाटील। जयंत पाटीलच आजकाल इररिलेव्हंट झाले आहेत। मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही। त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत। बघा कुठे दिसतात का तुम्हाला जयंत पाटील? एवढी मोठी निवडणूक चालली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं? शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील आहेत कुठे? तुमचा इशारा घराण्याकडे आता ते सगळं तुम्ही समझदार को इशारा काफी, आप समझदार लोग हो।